नमस्कार. C24 टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. अभिनव शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं ते म्हणजे सर्वांचे लाडके मधुभाऊ म्हणजेच मधुकरराव नवले यांनी. भाऊंनी नेतृत्व केलं खरं, पण सोबतीला बाजीप्रभू म्हणून प्राचार्य खांडगे सर, भाऊसाहेब नाईकवाडी आणि सुरेश नाना कोते यांच्यासारखी मातब्बर मंडळी मिळाली आणि अभिनव परिवाराचा वटवृक्ष उभा राहिला. भाऊंनी तब्बल 21 वर्ष ध्यास घेतला आणि ज्ञानाची ही गंगा प्रवरेच्या तीरावर अकोल्यात स्थापन केली. आत्ता आपल्यासोबत अभिनव शिक्षण संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित आहे. त्यांच्यासोबत सुरू करूया आपला कार्यक्रम टॉक टाइम. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण? उत्तर येत असेल तर फक्त हात वर करायचं आहे, उत्तर लीक करायचं नाही आहे. प्रश्न असा होता, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण? आपल्याला उत्तर येत आहे ना? हो, सांगा. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय मधुभाऊ नवले आणि उपाध्यक्ष आहेत माननीय सुरेशरावजी कोते साहेब. सर, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. अगस्ती ऋषी, अकोल्यातले जे अगस्ती ऋषी आहेत त्या ऋषींनी कोणत्या पर्वताला नमवले? अगस्ती ऋषींनी कोणत्या पर्वताला नमवले? ज्यांना उत्तर येते त्यांनी हात वर करायचं फक्त. मी सांगायचं ना? हो, तुम्हीच सांगा. अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वताला नमवले. विंध्य पर्वत. कोट बाग निजाम नावाचा महल कोणी बांधला? निजामाने. निजामाने. कशावरून ठरवलं तुम्ही निजामाने बांधला? कारण त्याने बांधला आणि त्याने स्वतःच नाव त्याला दिलं म्हणून. असं तुमच्या मते आहे, पण हे उत्तर तुम्ही जे दिलंय ते चुकलेलं आहे. आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम टॉक टाइम. काय करता आपण? मी इथे असिस्टंट टीचर आहे. असिस्टंट टीचर. आपलं नाव? ऋषाली बर्वे. ऋषाली बर्वे. तर कोणत्या पर्वत रांगेत अकोले तालुका आहे? उत्तर सांगा. सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वत रांगेत. खूप टाळ्या वाजताय तिथे आणि टाळ्यांवरून आपल्याला अंदाज आला असेल की हे उत्तर अगदी अचूक आहे. बर्वे मॅडम, तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे. अगस्ती ऋषींच्या पत्नीचे नाव काय? लोपामुद्रा. लोपामुद्रा. काय वाटतं तुम्हाला? यांनी अगदी बरोबर उत्तर दिले. फार कॉन्फिडन्स आहे यांनी दिलेल्या उत्तराबद्दल आणि यांनी दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. मॅडम, तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न आहे. जिल्ह्यात मोसंबी फळाचे संशोधन केंद्र कुठे आहे? मोसंबी फळाचे संशोधन केंद्र कुठे आहे? श्रीरामपूर. श्रीरामपूर. काय वाटतं? बरोबर उत्तर दिलंय? बरोबर आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर उत्तर दिलंय. भंडारदरा धरणाचं जे पूर्वीचं नाव विल्सन डॅम होतं त्या व्यक्तीचं पूर्ण नाव? विल्सन मंडे. विल्सन मंडे नाही. तुमचा टाइम अजून शिल्लक आहे, विचार करा, येईल उत्तर. येत आहे का तुम्हाला उत्तर? येत आहे उत्तर मॅडम तुम्हाला? मागून कोणी उत्तर सांगायचं नाहीये. येत आहे? टाइम संपलेला आहे तुमचा. आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम टॉक टाइम. चला तर मग आता तुम्हा सगळ्यांसाठी आणखीन एक नवीन प्रश्न आहे. रतनवाडी हे गाव कुठल्या डोंगराजवळ आहे? ज्यांना उत्तर येते त्यांनी हात वर करायचंय. सर, रतनवाडी हे गाव कुठल्या डोंगराजवळ आहे? अमृतेश्वर. अमृतेश्वर. काय वाटतं यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर? बरोबर. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, अमृतेश्वर. सर, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलेलं आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव आहे संदीप गोरे. आपण काय करता? मी असिस्टंट टीचर आहे. गोरे सर, तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे. भंडारदरा धरणाची क्षमता किती? येते तुम्हाला उत्तर? हो, सांगा. 11 TMC. 11 TMC. यांनी दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. गोरे सर, तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. चांद बेबीचा महल समुद्र सपाटीपासून किती फूट उंचीवर आहे? चांद बेबीचा महल समुद्र सपाटीपासून किती फूट उंचीवर आहे? येते तुम्हाला याचं उत्तर? नाही सांगता येणार.
आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम टॉक टाइम. सर्वांसाठीचा नवीन प्रश्न. अकोल्याचा पिनकोड काय? ज्याला उत्तर येतंय ना त्यांनी फक्त हात वर करायचा आहे. अकोल्याचा पिनकोड काय येतं तुम्हाला उत्तर? अकोल्याचा पिनकोड 422601. 422601. काय वाटतं यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे? हो बरोबर आहे. अगदी अचूक. एक मिनिट अहो काय करताय हे ते? एक मिनिट काय करताय तुम्ही ते? काय 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 कार्यक्रम चाललाय आमचा? हे बघा तुम्ही डिस्टर्ब करू नका आम्हाला, इथे आमचा कार्यक्रम चाललेला आहे. तुम्ही जा इथनं प्लीज प्लीज. हो मॅडम, मी विद्यार्थी आहे, माझं जरा काम आहे. सांगा ना कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? असू नका आज सांगा त्याचा. अभिनव शिक्षण संस्था याचा पत्ता पाहिजे तुम्हाला? जिथे तुम्ही उभे आहात आणि त्याचाच पत्ता विचारताय आम्हाला? मला माहित नाही, तुम्ही कशाला विचाराल तुम्हाला मॅडम? ते जरा वाचणार गडबड आहे ना, मला मराठी येतंय, काय लिहिलंय काय माहित नाही मला. ते मराठीच लिहिलंय अभिनव शिक्षण संस्था. आणि तुम्ही आता तिथेच उभे आहात? हो का? नाही ते इथेच आहे का मी? हो इथेच आहात तुम्ही. ते मला याच्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती. ते मी सर्वे करतोय ना, मी आलेलो आहे लांबून आलेलो आहे 200-300 किलोमीटरवरून सायकलवर. ते मला सांगा ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला अभिनव शिक्षण संस्थेची माहिती देणार, पण त्यानंतर तुम्ही इथनं जाणार. हो माझं तेवढंच काम आहे, मी थांबणार नाही. मला काय टाइम आहे? मला परत जायचं 500 किलोमीटर सायकलवर. ठीक आहे ठीक आहे. तर अभिनव शिक्षण संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर ज्ञानेश्वर गोंटे यांना मी इथे बोलवते आणि त्यांनी याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्ञानेश्वर गोंटे सर कुठे आहेत? नमस्कार, बोला काय माहिती पाहिजे? तुमच्या अभिनव शिक्षण संस्थेत मी आलेलो आहे, मला आपल्या संस्थेबद्दल जरा माहिती पाहिजे होती. संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे का आमच्या? हो, प्रवेश घ्यायची माझी इच्छा. मी खूप लांबून आले तिकडून 400 किलोमीटर. बर बर. इथे सायकलवर आलाय? हो बर बर. संस्थेचं आपलं नाव एवढं उच्च पातळीवर आहे का सर? मला राहवलं. ठीक आहे ठीक आहे, आमच्या संस्थेत पहिलं स्वागत आहे आपलं, हार्दिक स्वागत. गोंटे सर याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करा, कारण आहे ना आम्ही कार्यक्रम घेतोय आणि हा सारखा सारखा आम्हाला येऊन त्रास देतो. त्याच्या प्रॉब्लेमचं काय सोल्युशन असेल ते द्या आणि त्याला इथनं जायला लावा. मॅडम तुम्ही असं बोल नका, मी त्रास नाही देत. बर बर बर, काय नाही, काय काय ठीक आहे ठीक आहे. गोंटे सर तुम्हाला सगळी माहिती देतील, काय हरकत नाही. मी आमच्या संस्थेची सगळी माहिती देतो. तुम्हाला कुठल्या वर्गात प्रवेश घ्यायचा तो घ्या. आमच्या इथे KG पासून PG पर्यंत सर्व वर्ग आहेत. तुम्हाला जर इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घ्यायचा असेल स्टेट गव्हर्नमेंटच्या CBSE SSC बोर्डच्या पॅटर्नमध्ये, तर तुम्हाला KG पासून 10वी पर्यंत आमचं मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल आहे, इथे प्रवेश मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर CBSE बोर्डला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी KG पासून 7वी पर्यंतचे वर्ग आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळेल. तुमचं ऑलरेडी 10वी SSC झालं असेल तर आमच्याकडे 11वी 12वीचे ज्युनियर कॉलेज आहे सायन्सचं, तिथे तुम्हाला प्रवेश मिळेल. आणि 12वी तुमचं झालेलं असेल तर आमच्याकडे इंग्लिश मिडियमचं DTED कॉलेज आहे. तुम्हाला माहिती आहे आता खेड्यापाड्याने इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाले, तिथे इंग्लिश मिडियमच्या DTED पास झालेल्या शिक्षकांची गरज आहे, त्याच्यासाठी DTED कॉलेज आमच्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं 12वी समजा सायन्स झालेलंच असेल तर तुम्हाला आमच्याकडे BScला सुद्धा प्रवेश मिळेल. आमच्या संस्थेमध्ये BScचं कॉलेज आहे, पुणे विद्यापीठाचं FY SY TY उत्कृष्ट कॉलेज आहे, गुणवत्तेचं कॉलेज आहे. आणि समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तुम्ही BA आहेत, BSc आहेत किंवा BCom आहात किंवा BCS वगैरे काय तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन झालं असेल तर आमच्याकडे BEd कॉलेज आहे पुणे विद्यापीठाचं, तिथेही तुम्हाला प्रवेश मिळेल. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर MBAकडे जायचं असेल तर आमच्याकडे मॅनेजमेंटचं कॉलेज आहे ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचा हा पण कोर्स आहे पुणे विद्यापीठाचा. आणि याच्यानंतर आमच्या अकोले तालुक्यामध्ये आता टुरिझमला फार वाव आहे. इथं उत्कृष्ट निसर्ग सौंदर्य आहे, गड किल्ले आहेत, धरणं आहेत, धबधबे आहेत, सुंदर निसर्ग आहे. आणि या ठिकाणी आमच्याकडे पर्यटनाला अतिशय वाव आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा बऱ्याच योजना पर्यटनासाठी जाहीर केलेल्या आहेत. म्हणून आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये पर्यटनाचा सुद्धा एक 6 महिन्याचा कोर्स सुरू करतो जून महिन्यापासून. आणि विशेष म्हणजे हा कोर्स परदेशी विद्यापीठाच्या सहकार्याने होतो आहे. म्हणजे थायलंडमधल्या अयुथा राजभाट विद्यापीठ आणि आमचं अभिनव शिक्षण संस्था या दोन्हींच्या कोलॅबोरेशनने हा कोर्स या ठिकाणी सुरू होतो टुरिझमचा. आणि अकोले तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये खूप वाव मिळणार आहे. हा कोर्स 12वी नंतरचा आहे आणि
हा कॉलेज करून सुद्धा करता येईल, म्हणजे पार्ट टाइम कोर्स आहे. तो असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, सगळे गुणवत्तेचे कोर्सेस आहेत, पुणे विद्यापीठाचे कोर्सेस आहेत. किंवा कुठल्या कोर्समध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. आणखी काही माहिती हवे नाही सर, संस्थेविषयी? तुम्ही दिलेली माहिती खूप मोलाची दिली, धन्यवाद सर. मग मला टुरिझम मध्येच करायचं आहे. अरे वा, तर छान मग छान छान. हा, मला फिरण्याची खूप आवड. मी वा 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 वा, छान 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 छान. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सरांनी दिलेली माहिती अतिशय मोलाची आहे. सर तुम्ही प्लीज. मी माझे कागदपत्र घेऊन येऊ का? हो, तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन या आणि सरांना भेटा. आमच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करायचं नाही. हो चालेल चालेल, येतो. जा आता तुम्ही. धन्यवाद. हां, ठीक आहे. सर्वांसाठीचा आणखीन एक नवीन प्रश्न, आणि प्रश्न आहे अभिनव पब्लिक स्कूल जिथे तुम्ही सगळे टीचिंग करता, काम करता, अभिनव पब्लिक स्कूलचे प्राचार्य कोण? अभिनव पब्लिक स्कूलचे प्राचार्य कोण? ज्यांना उत्तर येते त्यांनी हात वर करायचं आहे. कोणाला उत्तर येते? इकडे. तुम्हाला उत्तर येते? या इकडे. अभिनव पब्लिक स्कूलचे प्राचार्य कोण? अल्फोन्सा मॅम. अल्फोन्सा मॅम. अगदी अचूक उत्तर यांनी दिलेलं आहे. खंडागळे मॅडम, तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. तयार आहात तुम्ही? हो. तर दुसरा प्रश्न आहे अकोल्याचे विद्यमान आमदार कोण? वैभवराव पिचड. वैभवराव पिचड. काय वाटतं तुम्हाला, यांनी उत्तर बरोबर दिलं? हो, बरोबर उत्तर. बरोबर उत्तर दिलंय. तर मॅडम, तुम्ही आतापर्यंत 2 प्रश्नांची मला अचूक उत्तरे दिली. अजून 2 प्रश्नांची जर अचूक उत्तर दिली ना तर तुम्हाला मिळणार आहे साई क्षत्रिय ज्वेलर्स यांच्याकडून 5 ग्रॅम चांदीचं नाणं. तर नाणं जिंकण्यासाठी तयार आहात तुम्ही? हो हो. मग त्यासाठी तुम्हाला आणखीन 2 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावे लागतील. तर मग तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न आहे हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? येते उत्तर? हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 2 प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे दिलेली आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल तुम्हाला. मागून कोणीही उत्तर लीक करू नका. त्यांना येते उत्तर देतील त्या. 14 काय? 1420 सेंटीमीटर. 1420 सेंटीमीटर. 1420 सेंटीमीटर. 1420 मीटर हे उत्तर चुकलेलं आहे. काही हरकत नाहीये. इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास्त. C24 तास घेऊन येत आहे प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉप टाइम. तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर. टॉप टाइमला बनवूया खास, कारण आपण आहोत संगमनेरकर. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी. टॉप टाइम. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी. पहा फक्त C24 तास, सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉप टाइम. आता हापूस खाण्यासाठी रत्नागिरीला जाण्याची गरजच नाही, कारण रत्नागिरीचा हापूस आता संगमनेरच्या श्री गणेश फ्रूट मर्चंट मध्येच. उन्हाळ्यात आंबे खाण्याची मजाच न्यारी. श्री गणेश फ्रूट मर्चंटच्या हापूसची चव लाखात भारी. ताज्या रसरशीत आणि परिपक्व आंब्यांचा आमरस रंगे संगमनेरच्या श्री गणेश फ्रूट मर्चंटच्या संगे. निवृत्ती बाबाजी लांडगे यांचे श्री गणेश फ्रूट मर्चंट. लज्जतदार जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आता रत्नागिरीचा सुप्रसिद्ध हापूस संगमनेरमध्ये. संपूर्ण नैसर्गिक प्रक्रियेनं पिकवलेल्या हापूसची चवच न्यारी. श्री गणेश फ्रूट मर्चंटचा हापूस आजच घेऊन जा आपल्या घरी. हापूससह बालबाल आणि पायरी आंब्याचे संगमनेरमधील अधिकृत आणि खात्रीशीर विक्रेते श्री निवृत्ती बाबाजी लांडगे यांचे श्री गणेश फ्रूट मर्चंट. राजस्थान चित्रमंदिर, अलंकार सुपर शॉपीस समोर, मेन रोड, संगमनेर. संपर्क 94 22 23 77 33. आंबे खाण्याची पुरी करील हाऊस. श्री गणेशचा चविष्ट हापूस. इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स.
बक्कळ गुणवत्तेच्या जोरावर यशाचं शिखर पार करायचंय? तुमच्या स्वप्नांना पंखांमध्ये जोर देऊन सत्यात उतरवायचंय? मग फक्त एकच नाव पुरेसं, इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स. आता आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंताच नाही, कारण इथे मिळेल तुम्हाला परिपूर्ण आणि हवं तेच दर्जेदार शिक्षण. निसर्गरम्य वातावरणात इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणारी खात्रीशीर स्कूल. KG पासून तर 12वी पर्यंतची प्रवेश प्रक्रिया सुरू. उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर भर देण्यासाठी स्कूल कटिबद्ध. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष. 2.5 एकरापेक्षा जास्त निसर्गरम्य शैक्षणिक परिसर. डिजिटल क्लासरूम. जगाशी संपर्क वाढवण्यासाठी संगणक कक्ष. सर्व साधन सामुग्री उपलब्ध असलेली प्रयोगशाळा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअर गायडन्ससाठी एक्सपर्ट व्यक्तींचं मार्गदर्शन. वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि कलागुणांना वाव. विविध खेळांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त क्रीडांगण. वाचनासाठी भरपूर ग्रंथसंपदा असलेली लायब्ररी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी परफेक्ट बस सुविधा. अगदी स्कूलमध्ये आल्यापासून तर घरी जाईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याची घरच्यासारखी काळजी. शाळेच्या गुणवत्तेचा आलेख कायमच चढता ठेवण्यासाठी स्कूल कमिटी नेहमीच कटिबद्ध. तेव्हा पालकांनो, आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता सोडा आणि आजच इनोव्हेटर स्कूलमध्ये बिनधास्त ॲडमिशन घ्या. KG ते 12वी सायन्स महाराष्ट्र बोर्डसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आणि नवीन 1ली ते 6वी CBSE बोर्डसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू. इनोव्हेटर्सची साथ म्हणजेच आपल्या पाल्याचा परिपूर्ण विकास. इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, सुमन विहार, चंदनापुरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02425 2782 11, 9527 13 76 13 आणि 9226 27 65 28. C24 तास घेऊन येत आहे प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉक टाइम. तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइमला बनवूया खास, कारण आपण आहोत संगमनेरकर. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी टॉक टाइम. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी पहा फक्त C24 तास. सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉक टाइम. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम टॉक टाइम. तुम्हा सर्वांसाठीचा आता आणखीन एक नवीन प्रश्न. बरेच हात आपल्याला वरती दिसत आहेत. इथे विचारूया, अभिनव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली? येते उत्तर? हो, सांगा. 1997. सॉरी 92. 1992. 1992. अगदी बरोबर उत्तर आहे मॅडम. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. अकोल्याचे पोलीस निरीक्षक कोण? अकोल्याचे पोलीस निरीक्षक कोण? येते उत्तर? येतंय का? नाही येते. अभिनव शिक्षण संस्थेच्या सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल कोण? आहेर सर. आहेर सर. अगदी बरोबर उत्तर यांनी आपल्याला दिलेलं आहे. मॅडम आपलं नाव सांगा. भालेकर प्रियंका. भालेकर प्रियंका. तर भालेकर मॅडम, तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. तयार आहात? हो. D.Ed कॉलेज, अभिनव शिक्षण संस्थेचे D.Ed कॉलेज आहे, त्याचे प्रिन्सिपल कोण? जाधव सर. अचूक उत्तर येते तुम्हाला? जयश्री देशमुख मॅडम. पुन्हा एकदा सांगा. जयश्री देशमुख मॅडम. जयश्री देशमुख मॅडम. काय वाटतंय उत्तर? चुकलेलं आहे. येतंय तुम्हाला अचूक उत्तर? जाधव सर. जाधव सर नाही. कोणाला येतं या प्रश्नाचं उत्तर? इकडे जाधव सरच. या प्रश्नाचं उत्तर कोणाला? तुम्हाला येतंय? जाधव सरच. जाधव सर. जाधव सर. काय वाटतंय, बरोबर आहे का? सोपान जाधव सर. बरोबर उत्तर यांनी आपल्याला दिलेलं आहे. भालेकर मॅडम, तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. MBA कॉलेज, अभिनव शिक्षण संस्थेतले जे MBA कॉलेज आहे त्याचे HOD कोण? कीर्ती डंक मॅडम.
कीर्ती डंक मॅडम. अगदी बरोबर उत्तर यांनी आपल्याला दिलेलं आहे. भालेकर मॅडमसाठीचा चौथा आणि शेवटचा प्रश्न आहे. अभिनव शिक्षण संस्थेचे कार्यालयीन अध्यक्ष कोण? दिलीप कुमार मंडलिक. दिलीप कुमार मंडलिक. काय वाटतंय, बरोबर उत्तर दिलंय? सगळ्यांची एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे. 4 प्रश्न विचारले होते. चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. तुम्हाला वाटतं? हो बरोबर आहे. चांगली जणांना मिळणार म्हणजे? हो. अगदी अचूक उत्तर यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण पाहतात आपला आवडता कार्यक्रम टॉक टाइम. आज आपल्यासोबत आत्ता इथे उपस्थित आहे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले सर. तर मी सरांना विचारू इच्छिते की अभिनव शिक्षण संस्थेच्या ज्या शिक्षिका आहेत आपल्यासोबत भालेकर मॅडम, त्यांनी 4 प्रश्नांची उत्तरं देऊन चांदीचं नाणं जिंकलंय. तर सर, तुम्हाला या बाबतीत काय वाटतंय? भालेकर मॅडमचं पहिल्यांदा कौतुक करतो. हे वर्ष तुमच्यासाठी सर्वार्थानच चांगलं आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनालाही सुरुवात झालेली आहे आणि टॉक टाईमच्या तुमच्या कार्यक्रमात पण त्यांनी यश संपादन केलेलं आहे. अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीनं एक गुणी शिक्षिका या नात्यानं मी त्यांचं कौतुक करतो. मला असं वाटतं की शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन सिलेबसच्या 4 भिंतींचे सगळे दरवाजे तोडून त्या बाहेर पडून ज्ञानाचा जितका काही आज सार्वभौम स्वरूपातला खजिना आहे तो लुटण्याचा प्रयत्न पहिल्यांदा तर खरं शिक्षकांनीच करायला हवा आहे आणि तो प्रयत्न ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी मी भालेकर मॅडमचं कौतुक करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. सर, तुम्ही जे ही अभिनव शिक्षण संस्था उभारण्यामागे जे कष्ट घेतलेत त्यामागचा तुमचा अनुभव आम्हाला सांगा. अभिनव शिक्षण संस्था ही अकोल्यासारख्या अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागामध्ये सुरू केलेली आहे. खरं तर खाजगी शिक्षण संस्थांचं पीक अमाप आहे. आज खेडोपाडी खाजगी शिक्षण संस्था जन्माला येत आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या शिक्षण संस्थांची वाढ त्याच्याबद्दल चिंता नाही, तर जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. नवीन काही जेव्हा जन्माला येतं, नवीन काहीतरी जेव्हा समाजामध्ये जेव्हा काही निर्माण होत असतं तेव्हा जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही पण आलो. शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शैक्षणिक सार्वभौमता जी त्याला यायला पाहिजे ती यावी. शिक्षण म्हणजे केवळ शिक्षण नसावं, ते जीवन शिक्षण असावं. शिक्षण केवळ शिक्षण नसावं, त्यात स्वावलंबन असावं. शिक्षणानं काय साध्य होतं विचारलं तर स्वाभिमानानं मला स्वाभिमान प्राप्त झाला हे सांगता येईल असं काही घडावं. माणसाचं भविष्य, माणसाचं करिअर, माणसाचं जीवन संपन्न करण्याची क्षमता ही शैक्षणिक पद्धतीमध्ये दडलेली आहे. असं काहीतरी शिक्षणाचं व्यापक दालन या तालुक्यामध्ये खुलं व्हावं, उभं राहावं, या उद्देशानं ही शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. धन्यवाद सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विजेत्या भालेकर मॅडम यांना चांदीचं नाणं द्यावं. आज अभिनव शिक्षण संस्था येथे रंगला आजचा टॉक टाइम हा कार्यक्रम. तुमच्या परिसरात जर हा कार्यक्रम घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मी पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.